मी निर्मला हरीश जंगम, महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती। आज महिला व बाल कल्याण समितीची बैठक आज पार पडली आहे। त्यामध्ये मुख्यतः महिला व मुलींच्या हितासाठी विविध महत्त्वपूर्ण असे निर्णय घेतले गेले आहेत। सोलापूर महानगरपालिका महिला व बाल कल्याण समितीच्या बैठकीचे त्यामध्ये शहरातील मुली व महिला व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, आरोग्यविषयक व राज्य रोजगारभिमुख विकासाच्या दृष्टीने विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेतले। त्यामध्ये महिला व मुलींसाठी MSCITचं प्रशिक्षण आयोजन करण्यात आले असून सदर प्रशिक्षणासाठी दिनांक 19 ऑगस्ट 2026 ते 2 सप्टेंबर 2026 या कालावधीत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत। आणि MSCITमध्ये हा महत्त्वाचा का फोकस करते, जेणेकरून AI जो पार्ट आहे त्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे, जेणेकरून त्यांना जो आत्ताच्या काळामध्ये तो गरजेचा आहे AIचं प्रशिक्षण घेणं। त्यासाठी MSCITवरती आपण प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं आहे प्रथममध्ये। तसेच मनपा प्रसूतिगृह व मनपा माध्यमिक शाळा व महानगरपालिका इमारती येथे सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। मनपा शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची उपलब्ध व्हावे यासाठी वॉटर प्युरिफायर बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। सन 2026-27 या आर्थिक वर्षात पात्र व गरजू मुली व महिलांसाठी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। यामध्ये एकल महिला व एकल महिलांच्या मुलींना तसेच सन 2025-26 मध्ये इयत्ता 12वी उत्तीर्ण झालेल्या 18 ते 25 वयोगटातील मुलींना विशेष प्राधान्य देण्यात आलं आहे। शिवाय मनपा प्राथमिक शाळांमधील इयत्ता 4थी व इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेचे शुल्क भरण्याबाबतही निर्णय घेण्यात आला आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।